Hello students, in today's topic we are going to consider the second change which generally occurs after the fertilization, or we can say the post fertilization changes. In our previous lecture we have seen the post fertilization changes. The first change was development of endosperm and the second change is development of embryo. आता याच्यामध्ये आपण पहिल्यांदा कन्सिडर केलं होतं डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म आणि आज कन्सिडर करणार आहोत डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. ह्याच्यामध्ये आपण असं सांगितलं होतं की डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो अँड डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म ॲक्च्युली हे सायमल्टेनियसली ग्रो व्हायला स्टार्ट करतात, पण एक सर्टन अमाऊंटमध्ये एम्ब्रियोची डेव्हलपमेंट झाल्यानंतर किंवा सर्टन अमाऊंटमध्ये एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट झाल्यानंतर पुढे जाऊन काय होणार आहे, एम्ब्रियोची डेव्हलपमेंट होते. म्हणजे जर सपोज हे थोडंसं कॉम्प्लेक्स स्टेटमेंट वाटत असेल तर आपल्या लक्षात काय ठेवायचं की पहिल्यांदा फूड मटेरियल रेडी असलं पाहिजे. फूड मटेरियल म्हणजे कोण, न्यूट्रिटिव्ह टिश्यू. न्यूट्रिटिव्ह टिश्यू कोण फॉर्म करतं किंवा कुणाचं फॉर्म आहे तर एंडोस्पर्मचा. दॅट मीन्स डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म इज फर्स्ट अँड देन वी आर गोइंग टू स्टडी द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. सो लेट स्टार्ट विथ दॅट. आता जनरली आपण कुठपर्यंत आलो होतो, आपण फर्टिलायझेशनमध्ये आपण असं पाहिलं की फॉर्म झाला होता तो म्हणजे झायगोट, आणि एक दुसरी गोष्ट फॉर्म झाली होती ती होती पेन, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. सो पेनपासून जो एंडोस्पर्म होता तो फिनिश केला आपण जस्ट आत्ताच्या लास्टच्या लेक्चरमध्ये. आता चाललो आपण डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो, आणि ह्या एम्ब्रियोसाठी आपल्याला लागणार आहेत ते आहेत झायगोट. दिस झायगोट, जर प्लॉइडिंग सांगायची असेल मला तर झायगोट इज डिप्लॉइड in nature. This zygote undergoes the repeated mitotic cell division. काय सांगतोय आपण, zygote undergoes repeated mitotic divisions to form embryo. काय सांगतो आपण, जो झायगोट होता खूप सारे मायटोटिक सेल डिव्हिजन होतील आणि मग जाऊन कोण तयार होणार आहे, एम्ब्रियो. अँड सच प्रोसेस इज नोन ॲज एम्ब्रियोजेनेसिस. ह्या प्रोसेसला नाव देऊयात आपण, आणि ह्या प्रोसेसला कन्सिडर केलं जातं एम्ब्रियोजेनेसिस. एम्ब्रियोजेनेसिस. आता अगेन स्प्लिट करूया त्याला. एम्ब्रियोजेनेसिस, एम्ब्रियो माहिती आपल्याला, एम्ब्रियो पाहतोय. जेनेसिस दॅट मीन्स जनरेशन और फॉर्मेशन. मग याच्यामध्ये आपण मायक्रोस्पोरोजेनेसिस पाहिला, मेगास्पोरोजेनेसिस पाहिला. सेम वेमध्ये हा एम्ब्रियोजेनेसिस आहे ज्याच्यामध्ये एम्ब्रियो डेव्हलप होतो, फॉर्म होतो. कसा, झायगोटपासून फॉर्म होतोय एम्ब्रियो, आणि त्याच्यामध्ये सुद्धा प्रोसेस कशा आहेत त्या की रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन होतात. आणि मग आता हे रिपीटेड जे काही मायटोटिक डिव्हिजन्स आहेत ते कसे परफॉर्म होतात किंवा वेगवेगळ्या त्यांच्या स्टेजेस कशा आहेत, हा सर्व टॉपिक पाहायचा आपल्याला डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियोमध्ये. आणि याच्यामध्ये सुद्धा अगेन दोन गोष्टी आपण कन्सिडर करणार आहोत. आहेत काय, पाहूयात. दिस एम्ब्रियो, इफ एम्ब्रियो कंटेन्स द सिंगल कॉटिलिडॉन. काय सांगतो आपण, ह्याच्यामध्ये काय आहे, सिंगल कॉटिलिडॉन, तर ह्याला कन्सिडर केलं जातं, ह्याला कन्सिडर केलं जातं मोनोकॉट एम्ब्रियो. अँड इफ एम्ब्रियो कंटेन्स द टू कॉटिलिडॉन्स, then it is considered as a dicot embryo. Dicot embryo. आता आपल्याला माहिती आहे, आपण याच्या अगोदरच पाहिले होते, मोनोकॉट असतील, डायकॉट असतील, डिफरन्स पाहिला, एक्झाम्पल्स पाहिले. पण हे डायकॉट आणि मोनोकॉट एम्ब्रियो हे डेव्हलप होतात कसे, त्यांची डेव्हलपमेंट आज आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा जाऊयात आपण डेव्हलपमेंट ऑफ डायकॉट एम्ब्रियो. अल्ट्रा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, याच्यावरती हमखास क्वेश्चन येतातच. सो आपल्याला याच्यावरती फार फोकस द्यायचा आहे. स्टार्ट करूयात आपण. कन्सिडर करतो आपण, सपोज आता आपण त्याच्यामध्ये स्मॉल ए कन्सिडर करतोय. काय आहे तो,
डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट ऑफ डायकॉट एम्ब्रियो. ह्याची डेव्हलपमेंट काय करणार आहोत आपण, पाहणार आहोत. आणि ह्याच्या डेव्हलपमेंटसाठी थोडासा याच्या अगोदरचा पार्ट जो आपण याच्या अगोदर स्टडी केला होता, जे आपलं बेसिक नॉलेज आहे त्याला आपण थोडंसं कन्सिडर करून पाहूयात की आपलं बेसिक नॉलेज जे आहे ते काय सांगतंय. ठीक आहे. सो आपण असं पाहिलं होतं की जेव्हा केव्हा सीडला ओपन करतो, तर मी एक रफ दाखवते इथे. सपोज हा एक एम्ब्रियोनल ॲक्सिस आहे आणि ह्या एम्ब्रियोनल ॲक्सिसला आपल्याला इथे ह्या अशा फॉर्ममध्ये जर सपोज एखादं सीड आहे, त्या सीडला जर आपण ओपन केलं, डायकॉट सीडबद्दल बोलतोय, 2 कॉटिलिडॉन आणि त्यांच्यामध्ये आपल्याला एक असा मधला पार्ट दिसतो. आता हा जनरली खूप छोटा असतो, शॉर्ट, आणि मग मात्र इथे वरचा टीप आणि खालचा टीप हे असे कन्सिडर केले जातात, ज्यांना आपण जनरली म्हणतो प्ल्युम्यूल अँड रॅडिकल. रफ पाहतोय मी, याला थोडंसं इलॅबोरेट करणार आहे, थोडंसं आपण त्याला काय करूयात वाईट फॉर्ममध्ये कन्सिडर करूयात की हे कसे दिसतील. ह्याच्यासाठी काय करूयात आपण, हा मधला जो ॲक्सिस आहे, आपण आता हा जो ॲक्सिस आहे तो मुद्दाम तुम्हाला कळावा म्हणून आपण ह्याला काय करतोय, ब्रॉड वेमध्ये कन्सिडर करतोय. अदरवाईज एम्ब्रियोनल ॲक्सिस एवढे मोठे नसतात ना. सपोज वी आर गोइंग टू कन्सिडर दीज आर द 2 कॉटिलिडॉन. आता हे थोडंसं बटरफ्लाय शेपसारखं दिसेल आपल्याला लक्षात ठेवायलाही सोपं जाईल, पण ॲक्च्युली हे ॲक्सिस जो मधला आपण दाखवायचा प्रयत्न करतोय तो मात्र एवढा ब्रॉड वेमध्ये नाही आहे, मी परत सांगते. ठीक आहे ना. आता काय करूयात आपण, याचा जो टर्मिनल पार्ट असतो, द टर्मिनल पार्ट ऑफ दिस ॲक्सिस इट इज नोन ॲज, टर्मिनल ॲक्सिस काय आहे त्यांचा, प्ल्युम्यूल. टर्मिनल ॲक्सिसला काय कन्सिडर केलं आपण, प्ल्युम्यूलचा पार्ट. खालचा जो पार्ट असणार आहे इथला, याला आपण म्हणूयात बेसल पार्ट, किंवा वरचा जर अँटेरियर असेल तर याला पोस्टेरियर कन्सिडर करूयात. ह्याला म्हणणार आहोत आपण रॅडिकल. ठीक आहे, हा झाला रॅडिकलचा पार्ट. आपण हा थोडासा शॉर्ट करूया त्याला. ठीक आहे, ओके. आता द पार्ट ऑफ ॲक्सिसचा असा पार्ट ज्याला कॉटिलिडॉन हे अटॅच असतात, अशा मधल्या पार्टला म्हटलं जातं एम्ब्रियोनल नोड और कॉटिलिडॉनरी नोड. आता हे नोड कुठे आहेत आपण ह्यांच्याबद्दल बोलूयात. आता मी हे एक रफली इथे मधल्या पार्टमध्ये हे नोड दाखवायचा प्रयत्न करतो. आता आपण कॉटिलिडॉनच्या आतमध्येच नाव देऊया त्यांना. हे आहेत एम्ब्रियोनल ॲक्सिस, राईट. आता एम्ब्रियोनल ॲक्सिसच्या वरचा पार्ट आणि एम्ब्रियोनल ॲक्सिसच्या खालचा पार्ट, वर असेल तर आपण याला जनरली एक टर्म वापरतो ती म्हणजे इपी, आणि खाली असेल तर त्याला कन्सिडर करतो हायपो. सो कॉटिलिडॉनरी ॲक्सिस किंवा एम्ब्रियोनल ॲक्सिस किंवा एम्ब्रियोनल नोड असंही म्हटलं जातं. ह्याच्या वरचा जर पार्ट असेल तर जनरली त्याला कन्सिडर केलं जातं, हा वरचा जो पार्ट आहे तो, हा वरचा पार्ट, ह्याला म्हटलं जातं इपिकॉटिक किंवा इपिकॉटाय. ह्या मधल्या नोडच्या खालचा हा जो पार्ट असतो याला कन्सिडर केलं जातं हायपोकोटायल. हे झालं स्ट्रक्चर ऑफ डायकॉट एम्ब्रियो. काय आहे हे, स्ट्रक्चर ऑफ डायकॉट एम्ब्रियो. आता इथपर्यंत जाऊन पोहोचायचं आपल्याला, आणि ही सर्व डेव्हलपमेंट जी आहे अशा पद्धतीची इथपर्यंतची डेव्हलपमेंट कुठून मिळवणार आपण, झायगोटपासून. सो झायगोटपासून इथपर्यंत येण्यासाठी आपल्याला काय काय इम्पॉर्टंट पाहिजेत, त्याच्यामध्ये आपल्याला दिसले पाहिजेत इपिकोटाईल, हायपोकोटाईल, देन प्ल्युम्यूल, रॅडिकल आणि कॉटिलिडॉन्स. हे एवढे पार्ट डेव्हलप कसे होतात ह्या डिप्लॉइड सेलपासून. सो आपण स्टार्ट करूयात कसे आहेत, का आहेत ते.
आता हे झालं आपलं बेसिक स्ट्रक्चर ऑफ डायकॉट एम्ब्रिओ. आता याच्यासाठी आपल्याला इथे थोडेसे कन्सिडर करावे लागतील आणि ते पार्ट आहेत आपले. जनरली आपण कन्सिडर काय करतो पहा, आपण एम्ब्रिओ सॅक कन्सिडर केली होती राईट. एम्ब्रिओ सॅक त्याच्यामध्ये आपण 2 एंड दाखवले आणि त्याच्यापासून सुरुवात कशी झाली आपण पाहूयातच. रफ का असे ना, आपण याला नंतर परत वाईप आऊट करून टाकूयात. काय सांगितले होते, आता इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे हा, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जे काही डेव्हलपमेंट ऑफ डायकॉट एम्ब्रिओबद्दल बोललं गेलेलं आहे यामधल्या सर्व डायग्राम आणि आज आपण पाहत असणाऱ्या बोर्डवरच्या डायग्राम ह्याच्यामध्ये हलकासा डिफरन्स दिसेल. कारण मी नेहमी सांगते आणि लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा आपण याच्याबद्दल बोललो होतो, ते म्हणजे सर्वात महत्त्वाचं एम्ब्रिओ सॅकचे एंड फार महत्त्वाचे आहेत. मायक्रोपायलर एंड कुठे आहे, चलाझल एंड कुठे आहेत हे फार मॅटर करतात. सो त्याच्यावरती फोकस असला पाहिजे. इन डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म वी हॅव कन्सिडर्ड ॲज इट इज, दॅट मीन्स जसं टेक्स्टबुकमध्ये दिलं होतं मायक्रोपायलर एंड जो होता तो वर, चलाझल खाली. पण जनरली ॲनाट्रोपस ओव्हिलमध्ये खाली कोण असतो, मायक्रोपायलर एंड. सो आपण त्याच्या अकॉर्डिंगच कन्सिडर करतोय. खाली कोण आहे आपला मायक्रोपायलर एंड आणि वरती कोण होता आपला चलाझल एंड. हे काय पाहतोय आपण, ही आहे आपली डेव्हलपमेंट ऑफ डायकॉट एम्ब्रिओचा पार्ट. आता इथे काय पाहतोय, चलाझल एंड असेल तर चलाझल एंडला परत काय दिसत आहेत आपल्याला, 3 सेल. 3 सेलला माहिती आहेत आपल्याला, नावं पण माहिती आहेत, अँटीपोडल सेल. इथे जर सेंटरला पाहिलं तर ही सेंटरची आपली मोठी सेल ती आहे एग सेल आणि हे दुसरे जे असणार आहेत ते असणार आहे सिनर्जिड्स राईट. आतमध्ये इथे सापडले आपल्याला 2 पोलार न्यूक्लियाय, किंवा आपण याला काय कन्सिडर केलं होतं, याला कन्सिडर केलं होतं सेकंडरी न्यूक्लियस सुद्धा चालतील. आता झालं काय, ह्याच्यामध्ये 2 हॅप्लॉइड मेल गॅमेट आले. एक मेल गॅमेट आला इथे, ह्यांच्याबरोबर फ्यूज झाला आणि एक मेल गॅमेट आला इथे जो एग सेल बरोबर जाऊन पुढे युनाईट होणार आहे. ह्यांचा जो रिझल्ट मिळाला होता तो होता पेन, जो आपण ऑलरेडी एंडोस्पर्ममध्ये पाहिला. आणि आता आपला महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे जेव्हा युनियन ऑफ 1 egg cell to the 1 haploid male gamete, then there is a development of zygote. ठीक आहे, आता हे रफ कन्सिडर करतोय. मग याच्यापासून डेव्हलप झाल्यानंतर आपल्याला सेल कशी दिसते, ही एम्ब्रिओ सॅक कन्सिडर केली. ह्या एम्ब्रिओ सॅकमध्ये सेंटरला इथे काय तयार झाला होता, हा होता प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. आणि इथे मी परत एकदा चलाझल एंड आणि मायक्रोपायलर एंड ह्या 2 गोष्टी मात्र इथे कंपल्सरी मेन्शन करते. आणि इथे जो काही तयार होणार आहे हा कोण आहे आपला झायगोट. झायगोट क्वेश्चन विचारला जातो, द डेव्हलपमेंट ऑफ झायगोट इट जनरली टेक्स प्लेस इनसाइड द एम्ब्रिओ सॅक. ही काय आहे, एम्ब्रिओ सॅक. डेव्हलपमेंट ऑफ झायगोट टेक्स प्लेस inside the embryo sac but towards the micropylar end. कोणत्या एंडला झायगोट डेव्हलप होतो, एंडोस्पर्म बाबतीत बोलायचं असेल तर इथे सेंटरच्या आसपास. हा कुठे आहे, हा मायक्रोपायलर एंडच्या आसपास आहे आणि हे कायम लक्षात ठेवायचं आपल्याला. सो आता इथून पुढचं जे डेव्हलपमेंट ऑफ डायकॉट एम्ब्रिओ कन्सिडर करणार आहे हे कुणासाठी कन्सिडर करणार, ह्या डायग्रामपासून पुढे आपण अशीच ॲज इट इज कन्सिडर करणार आहोत. आता थोडीशी आपल्याकडे स्पेस कमी पडेल म्हणून आपण ह्यांना वाईप आऊट करणार आहोत, हे लक्षात आले. हे बेसिक एम्ब्रिओ सॅक, त्याच्यामध्ये असणारे नंबर ऑफ सेल, फर्टिलायझेशन झाल्यानंतर कशी प्रोसेस असेल ती, अँड पोस्ट फर्टिलायझेशन एम्ब्रिओ सॅकमध्ये असा चेंज दिसला ह्याच्याबद्दल बोललो. आणि आता आपण झायगोटकडे जाणार आहोत. ठीक आहे, आता फक्त काय करणार आहे मी, ही एक सिंगल झायगोट घेणार आहे. एम्ब्रिओ सॅक सुद्धा कन्सिडर नाही करणार आहोत आपण, आणि हा पार्ट आपण ऑलरेडी प्रिव्हियस लेक्चरमध्ये स्टडी केला आहे. सो हिअर वी विल स्टार्ट द डेव्हलपमेंट ऑफ डायकॉट एम्ब्रिओ फ्रॉम दिस सिंगल सेल, जी डिप्लॉइड नेचरची आहे. हे थोडंसं त्याचा बॅकग्राऊंड माहिती असणं गरजेचं आहे की कुठून कुठे चाललं आहे. ठीक आहे, आता हे आहे, आपण काय सांगितलं आहे, डेव्हलपमेंट कुठून होते, झायगोटपासून. सो मी इथे एक झायगोट कन्सिडर केलं आहे. हा झाला आपला झायगोट. नाव देऊयात, हा झायगोट. हा जनरली कसा मिळतो आपल्याला, डिप्लॉइड नेचरचा असलेला दिसून येतो. नाव दिस झायगोट अंडरगोज द रिपीटेड सेल डिव्हिजन. खूप साऱ्या नंबर ऑफ सेल डिव्हिजन, पण कशा, मायटॉटिक सेल डिव्हिजन थ्रू. मग आपण इथे असं म्हणूयात, इट अंडरगोज द मायटॉटिक
cell division and it form two irregular किंवा आपण असं म्हणूयात अनइक्वल फॉर्म ऑफ सेल. दोन वेगवेगळ्या सेल तयार झाल्या. एक वरती एक सेल दाखवूयात त्याची आणि एक सेल दाखवूयात आपण त्याची खाली. अशा त्यांच्यापासून तयार झालेल्या ह्या दोन सेल कुणापासून डेव्हलप झाल्यात? ह्या झायगोटपासून. आपल्याला माहिती आहे मायटोटिक सेल डिव्हिजनमध्ये काय होतं, जी काही एक पेरेंट सेल आहे अंडरगोज द सेल डिव्हिजन अँड फॉर्म दी टू डॉटर सेल्स. दोन डॉटर सेल्स तयार झाल्या. मग ह्या ज्या काही दोन सेल तयार झाल्यात ह्यांना काय म्हणतात ह्यांना कन्सिडर करूयात. ही वरची जी सेल आहे आता ऑब्व्हियसली ही वर आहे. हे सगळं कुठे चाललंय? झायगोट कुठे प्रेझेंट होता? झायगोट प्रेझेंट होता मायक्रोपायलर एंडला, राईट. सो वरची जी सेल आहे याला म्हटलं जातं टर्मिनल सेल. काय म्हणतो आपण? टर्मिनल सेल और इट इज ऑल्सो नोन ॲज एम्ब्रियोनल इनिशियल सेल. एम्ब्रियोनल इनिशियल सेल. आणि ही जी सेकंड सेल डेव्हलप झाली आहे ती खाली आहे म्हणून तिला म्हटलं जातं बेसल सेल or it is also known as suspensor initial cell. ठीक आहे, हे झाले दोन पार्ट. आणि मग मात्र इथून पुढे ह्या दोन्ही पण ज्या सेल आहेत त्या पुढे आपल्याला परत वेगवेगळं सेल डिव्हिजन दाखवताना दिसून येतील. जाऊयात आपण पहिला एम्ब्रियोनलचा जो पार्ट आहे त्याच्याकडे. हे फर्दर जेव्हा डेव्हलप होतील तर ह्यांची डेव्हलपमेंट होत असताना कशी होईल? ही एक सिंगल सेल आहे. आता ह्या एका सिंगल सेलचं परत आता इथे दोन सेल मिळाल्या ना आपल्याला. सो पहिल्या सेलला काय म्हटलं आपण? टर्मिनल सेल. पहिल्या सेलला टर्मिनल सेल आपण असं कन्सिडर केलं किंवा तिलाच म्हटलो आहोत आपण एम्ब्रियोनल इनिशियल सेल. सो ही जी सेल आहे अगेन फर्दर इट अंडरगोज द रिपीटेड मायटोटिक सेल डिव्हिजन अँड फॉर्म द 8 नंबर ऑफ सेल. हे लक्षात येते. मग आता ह्यांच्यापासून परत इथे किंवा ह्यांच्यापासून परत इथे नंबर ऑफ किती कसे डेव्हलप झाले असेल त्यांना थोडंसं कन्सिडर करूयात. हा जो वरचा पार्ट आहे तो काहीसा अशा फॉर्ममध्ये आपल्याला डेव्हलप झालेला दिसतो. ठीक आहे. आता आपण डायरेक्ट इथे थोडीशी जंप मारली पण तुम्हाला समजेल असाच पार्ट आहे हा. ठीक आहे. एका सिंगल सेलपासून 8 एवढ्या नंबर ऑफ सेल कशा तयार झाल्या त्याचा एक रिकॅप पाहूयात. सिंगल सेल, ही जी सिंगल सेल आहे याच्यापासून तयार झाल्या 2 सेल. ही एक सिंगल सेल होती, ह्याच्यापासून काय झाले पुढे तयार झाल्या ह्या 2 सेल. आणि ह्या परत ह्या 2 सेलच्या काय झाल्या? इथे एक झाली, इथे एक झाली, इथे एक झाली, इथे एक झाली. ह्या नंबर ऑफ झाल्या 4. आणि परत ह्यांच्या जेव्हा पुढे डिवाइड होतील तर 4 पासून किती मिळतील? 8. सो ह्या एका सिंगल सेलपासून एकूण नंबर ऑफ कशा मिळाल्यात आपल्याला? 8 नंबर ऑफ सेल्स मिळाल्यात. अरेंजमेंट मात्र आपण त्यांची त्या पद्धतीने कन्सिडर करतोय. 8 नंबर ऑफ मिळालेत. आणि अशी जी स्टेज असते ह्याला म्हटलं जातं ऑक्टंट एम्ब्रियो ऑर द ऑक्टंट स्टेज. अगेन फार महत्त्वाचा पार्ट. ह्याला काय म्हणणार आहोत आपण? ऑक्टंट एम्ब्रियो. आपण एम्ब्रियोची डेव्हलपमेंट पाहतोय ना, हा झाला ऑक्टंट एम्ब्रियोचा पार्ट. आणि आता खाली ह्या ज्या बेसल सेल्स आहेत दिस बेसल सेल्स फर्दर गेट डिवाइड ट्रान्सवर्सली. ह्यांचं मात्र डिव्हिजन कसं आहे? ट्रान्सवर्स फॉर्ममध्ये. ट्रान्सवर्स म्हणजे अशा पद्धतीने. जर सपोज सेल ही अशा फॉर्ममध्ये आणि याचं जर लॉन्जिट्युडनल डिव्हिजन होत असेल तर ती आपल्याला अशा फॉर्ममध्ये दिसेल. आणि जेव्हा आपण ह्यांना ट्रान्सवर्स फॉर्ममध्ये कन्सिडर करतील तेव्हा यांच्यापासून इथे वर एक सेल आणि इथे खाली एक सेल अशा पद्धतीने दिसेल. सो अगेन दिस बेसल सेल अंडरगोज द मल्टिपल mitotic cell division but the condition is transverse cell division and it get result into the formation of 7 to 8 cell. ह्या सर्व सेल कशा असणार आहेत? सस्पेन्सर सेलच्या फॉर्ममध्ये दिसतात. मग आता हा जो पार्ट आहे त्याला आपण इथेच खाली कन्सिडर करतोय. ठीक आहे. 1 देन हा झाला त्याचा 2 देन झाला 3 देन 4 5 6 आणि 7. ह्या सर्वच्या सर्व सेल कोणत्या आहेत? सस्पेन्सर. ह्या कोण आहेत? सस्पेन्सर सेल. बट
ह्या मधल्या सस्पेन्सर सेलमधली पहिली जी काही सेल आहे ही नेहमी फर्दर डेव्हलप होते आणि तिला एक नाव, वेगळ्या नावाने तिला कन्सिडर केलं जातं. हिचं नाव आहे हायपोफायसिस. काय म्हणणार आपण हिला? हायपोफायसिस. अँड ही जर टर्मिनल असेल तर हिला आपण बेसल म्हणूयात. ह्याच्यामधला फक्त सस्पेन्सरमधला जो पार्ट आहे तो. अँड दिस बेसल सेल किंवा सर्वात पोस्टिरियर एंडला असणारी जी सेल आहे तिला कन्सिडर करूयात. इट फर्दर गेट बल्जेस. ही काय करते? थोडीशी बल्ज झाल्या हा पार्ट. अँड इट इज नोन ॲज हॉस्टोरियल और हॉस्टोरियम सेल. हॉस्टोरियल सेल किंवा हॉस्टोरियम सेल असं म्हटलं जातं. काय काय करतोय तो? आपला सिंगल झायगोट घेतला. झायगोट कुठून मिळाला? एम्ब्रिओ सॅकपासून. एम्ब्रिओ सॅकमध्ये नंबर ऑफ ज्या सेल होत्या सर्व पाहिल्या. फर्टिलायझेशन झालं. आपण पाहतोय पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस. आता आपण फक्त फोकस कुठे गेला आहे? झायगोटवरती. एक सिंगल झायगोट मिळाला जो डिप्लॉइड नेचरचा होता. खूप सारे मल्टिपल सेल डिव्हिजन होत आहेत. म्हणजे एका सेलपासून पहिल्यांदा 2 डॉटर सेल तयार झाल्या. वरच्या सेलला नाव दिलं टर्मिनल सेल, खालची बेसल सेल. टर्मिनल सेल आहे ती पुढे जाऊन ऑक्टंट एम्ब्रिओ तयार करतो. अगेन एका सेलपासून 8 सेल तयार झाल्या. 1 2 3 4 5 6 7 8 नंबर ऑफ सेल तयार झाल्यात. सो कन्सिडर करणार ऑक्टंट एम्ब्रिओ. खाली कन्सिडर केलं तर ह्यांचं जे डिव्हिजन आहे, आता आपण ह्यांच्या डिव्हिजनबद्दल बोलूयात. दे आर शोईंग द ट्रान्सवर्स डिव्हिजन. हा खालचा पार्ट मी मुद्दाम कलरायझेशन शो करायचा प्रयत्न करते. खालच्या ज्या सेल आहेत बेसल सेल्स ह्या ट्रान्सवर्स डिव्हिजन दाखवल्या आणि ह्यांच्यामध्ये एक 6 to 8 एवढ्या नंबर ऑफ किंवा काही ठिकाणी 7 to 10 असं मेन्शन केलं तर एवढ्या नंबर ऑफ सेल तयार करतात. ह्या सर्व सेलपैकी सर्वात वरची जी असेल 1 2 3 4 5 6 7 आपण 7 दाखवलं. सर्वात अपर मोस्ट सेल इट इज नोन ॲज हायपोफायसिस वेर ॲज द लोअर मोस्ट सेल इट इज कन्सिडर्ड ॲज हॉस्टोरियल सेल. आणि आता ह्यांच्यापासून आपल्याला तिथे जायचं आहे काय काय आणि कसे कसे डेव्हलप करतील ते. आता हा मधला जो पार्ट आहे आपण याच्यामध्ये पाहूयात की ह्याला काय काय म्हणायचं. आता याच्यामध्ये 2 कंपार्टमेंट दिसत आहेत, एक वरचा आणि एक खालचा. वर असेल तर नेहमी टर्म वापरतो इपी, खाली असेल तर टर्म वापरतो हायपो. झायगोट कुठे होता? मायक्रोपायल एंडला म्हणजे बेसला. मग ह्याच्यावरून कन्सिडर करूयात आपण ह्या वरच्या ज्या 4 सेल असतील 1 2 3 and 4. मी थोडे त्याला हायलाईट करते. 1 2 3 and 4. दिस अप्पर काय म्हणूयात आपण त्यांना? अप्पर सिच्युएटेड सेल. दीज आर नोन ॲज इपीबेसल सेल. काय म्हटलं आपण त्यांना? इपीबेसल सेल. अँड द लोअर मोस्ट 4 सेल 1 2 3 4 आर नोन ॲज हायपोबेसल सेल. हायपोबेसल सेल. आणि मग ह्या सेलपासून पुढे कसे फॉर्म होत आहेत त्यांच्याबद्दल बोलूयात. पहिला जो इपीबेसल सेल होते ते इपीबेसल सेल, अप्पर ज्या 4 सेल आहेत त्यांच्याबद्दल बोलूयात. इपीबेसल ज्या सेल असतील म्हणजेच वरचे पार्ट कोणते कोणते आहेत त्याच्यामध्ये काय काय येतो त्याला पाहूयात. वरच्या ह्या एम्ब्रियोनल नोडच्या वरती दिसला आपल्याला इपिकोटाईल, त्याच्यामध्येच वरती दिसलं आपल्याला प्ल्युम्युल आणि हे वरच्या पार्टमध्ये अटॅच असतात ते असतात कॉटिलिडॉन. कारण आपण डायग्राम कशी सांगितली होती, हा मधला छोटासा ॲक्सिस आणि मग हे जे काही आहेत हे कोण असतात? खालचे 2 कॉटिलिडॉन. सो ॲक्सिस हा इथे दिसतो. सो ह्या केसमध्ये वरच्या ह्या ज्या इपीबेसल सेल आहेत ह्या सेलपासून कोण कोण फॉर्म होतं? इपीबेसल सेलपासून तयार झालेत. पहिल्यांदा कन्सिडर करूयात प्ल्युम्युल, ठीक आहे. सेकंड कन्सिडर करूयात इपिकोटाईल. तिसरे कन्सिडर करूयात आपले कॉटिलिडॉन्स. ठीक आहे. आता जाऊयात आपले हे जे खालचे हायपोबेसल सेल आहेत ते. हायपोबेसल सेल अगेन ह्या लोअर मोस्ट 4 सेल आहेत खालच्या पार्टमध्ये. जर मी याचे 2 कंपार्टमेंट केले अप्पर अँड लोअर तर वरच्या 4 सेलपासून प्ल्युम्युल डेव्हलप होणार आहे. कसा तो पुढे पाहणार आहोत. इपिकोटाईल आहेत आणि कॉटिलिडॉन्स आहेत. मग खाली कोण कोण राहिलं? खाली कन्सिडर करूयात आपल्याला मिळाला हायपोकोटाईल आणि हा एक पार्ट मिळाला रॅडिकलचा पार्ट. मेन्शन करतोय
हायपोकोटाईल आणि रॅडिकल. एक्सेप्ट रूट कॅप. रूट कॅप मात्र हा हायपोबेसल करत नाही. मग रूट कॅप कोण देतात, कोण तयार करतात? हायपोफायसिस हे परफॉर्म करताना दिसतात. मग आपण इथे हेही मेन्शन करते, हायपोफायसिस इट फर्दर हेल्प फॉर द डेव्हलपमेंट ऑफ रूट कॅप. अँड आय गेस लास्ट इयरमध्ये आपल्याला रूट कॅप जनरली अँजिओस्पर्ममध्ये जे डायकॉट प्लांट्स असेल किंवा त्यांचे जे ट्रू रूट आहेत त्या फॉर्ममध्ये त्यांना खाली रूट कॅप असतात पेनिट्रेट करण्यासाठी असेल किंवा त्यांचे जे फंक्शन्स आहेत. सो हे सर्व आपण पाहिले. सो रूट कॅप हे कोण डेव्हलप करून देते? हायपोफायसिस. हे पण लक्षात ठेवतं, त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारला जातो. आता आपण ही सर्व अरेंजमेंट करून ठेवली आहे आणि आता आपण असं सांगितलं आहे की एक सेलपासून 2 सेल, वरच्या सेलपासून हा ऑक्टंट एम्ब्रिओ तयार झाला. माझं लक्ष इथे ऑक्टंट एम्ब्रिओमध्ये वरच्या 4 सेल, खालच्या 4 सेल, त्यांना नावं इपीबेसल झाला. हा पार्ट झाला इपीबेसल आणि खालचा असेल तो झाला हायपोबेसल. आणि हे दोनही पार्ट ह्या डायग्रामनुसार जे वरचे इपीबेसल सेल आहे ते सर्व अप्पर जे काही डिफरंट पार्ट्स असेल हे डेव्हलप करायला हेल्प करतात आणि जो काही हायपो पार्ट असेल तो दुसरा, जे लोअर वन आहेत ते. आता जाऊयात आपण त्यांच्यापासून पुढे. आता सपोज ह्याच्यापासून पुढे आपण कन्सिडर करूया. ही झाली फर्स्ट, सेकंड, थर्ड. आणि मग मात्र दिस पार्ट अगेन फर्दर अंडरगोज द मल्टिपल, काय म्हणूयात आपण, मायटॉटिक सेल डिव्हिजन. आणि मल्टिपल मायटॉटिक सेल डिव्हिजन दाखवले की मग हे मात्र कसे दिसत आहेत त्यांना थोडंसं कन्सिडर करूया. आता आपल्या डायग्राम थोड्या छोट्या होत जातील खाली साईज कमी असल्यामुळे. हे पहिल्यांदा आपण कन्सिडर केले होते, ठीक आहे. आता काय होणार आहेत, हे एवढे नंबर ऑफ. आता याच्यामध्ये बऱ्यापैकी वेगवेगळ्या फॉर्ममध्ये, आता बाहेरचा जो कव्हरिंग असतो, लेअर असतो, त्याच्यामध्ये ज्या सेल्स असतात त्यांना सेपरेट नावं दिली जातात, आतमधले असतात त्यांना सेपरेट केली जातात. पण याच्यावरून तुम्हाला एक लक्षात येईल की नंबर ऑफ सेल मात्र काय होत चालल्यात, वाढत चालल्यात. ह्या नंबर ऑफ सेल काय होतात, वाढतात. आणि ह्या नंबर ऑफ सेल जेवढ्या वाढत आहेत म्हणजेच यांचा शेप हा मात्र ग्लोब्युलर एम्ब्रिओच्या फॉर्ममध्ये दिसून येतोय. आणि हा मात्र खालचा पार्ट ॲज इट इज आपण खाली कन्सिडर करणार आहोत. मेजर जो चेंज पाहणार आहोत आपण तो एम्ब्रिओच्या डेव्हलपमेंटमध्ये पाहणार आहोत. मग ह्यांचा रोल काय आहे, आता पहिल्यांदा ह्यांच्या रोलकडे येऊयात. हे कळालं की हे मेजर पार्ट डेव्हलप करणार आहे. हायपोफायसिस रूट कॅप डेव्हलप करून देणार आहेत. हा जो पार्ट असतो हा एम्ब्रिओची डेव्हलपमेंट होत असताना त्यांना न्यूट्रिशन मिळावं म्हणून एक सर्टन हाईट प्रोव्हाइड करून देतात. जे काम आपण फ्लावरमध्ये त्याचा जो स्टॉक असतो तो काय करतो, त्याला एक हाईट प्रोव्हाइड करून देतो. किंवा स्टाईल पार्ट असतो तो काय करतो, स्टिग्माला थोड्याशा अप्पर पोझिशनला ठेवतो. सेम फॉर्ममध्ये ह्या ज्या सस्पेन्सर सेल आहेत ह्या काय करतायत, ह्यांच्यामुळे वरचा एम्ब्रिओचा पार्ट आहे तो कुठे जाईल, हा जाऊन पोचतो. आता याला परत रफ कन्सिडर करते. ही आपली एम्ब्रिओ सॅक आहे. एम्ब्रिओ सॅकमध्ये इथे होता हा प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आणि ह्यांच्यापासून तयार झाला होता हा एंडोस्पर्म, राईट, एंडोस्पर्म. हे होतं चलॅझल एंड, हा होता मायक्रोपायलर एंड, हा इथे आहे झायगोट. झायगोटपासून हे डेव्हलपमेंट पाहतो आपण एम्ब्रिओची. सो जेव्हा यांना इथे खाली ह्या सस्पेन्सर सेल डेव्हलप होतील याच्यामुळे हा जो एम्ब्रिओ आहे तो हलका 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 काय होतोय, एंडोस्पर्मकडे जातोय. म्हणजेच एंडोस्पर्मपासून न्यूट्रिशन मिळवण्यासाठी ह्या मधल्या ज्या सेल आहेत म्हणजे ह्या बेसल सेलपासून ह्यांची डेव्हलपमेंट होताना दिसते. अँड नाव व्हॉट इज द रोल ऑफ दिस हॉस्टोरियल सेल, अगेन दे हेल्प फॉर द ॲब्झॉर्प्शन ऑफ न्यूट्रिशन. सो हा पार्ट आपला क्लिअर झाला. आपण लगेच पुढच्या पार्टकडे वळूयात. मेजर आपला पार्ट कोणता पाहायचा आहे, वरचा पार्ट. इथे खाली काय काय दाखवतोय आपण, ही पहिली 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 आणि सर्वात शेवटची जी आहे ती झाली आपली हॉस्टोरियल सेल. वरचा जो पार्ट कन्सिडर केला होता आपण ह्याला म्हटलं होतं हायपोफायसिस, ॲज इट इज आपण त्याला परत कन्सिडर करणार आहोत. हे नंबर ऑफ सेल आहेत. हा झाला हायपोफायसिस. हे झाले आपले ॲज युज्युअल सस्पेन्सर सेल. हा झाला आपला हॉस्टोरियल सेल, राईट.
आता आपण अजून थोडंसं पुढे मूव ऑन करूयात. ह्या कंडिशनमध्ये पाहिलं तर मला इथे ही जी काही स्टेज मिळाली याला नाव देणार आहे मी. आता इथे मल्टिपल फॉर्ममध्ये जो एम्ब्रिओ डेव्हलप झाला हा मात्र आपल्याला ग्लोब्युलर शेपमध्ये दिसतोय, म्हणून याला कन्सिडर केलं जातं ग्लोब्युलर एम्ब्रिओ. काय म्हटलं आपण याला? ग्लोब्युलर एम्ब्रिओ. आता पुढे पाहूयात ह्यांची डेव्हलपमेंट कशी दिसते ती. ठीक आहे, हा जो ग्लोब्युलर एम्ब्रिओ आहे फर्दर जिथे जिथे आपण असे ॲरो दाखवतोय प्रत्येक ठिकाणी काय होणार आहेत, ह्या प्रत्येक ठिकाणी ते अगेन सेल डिव्हिजन परफॉर्म करतायत. कोणत्या टाईपचं? मायटोटिकली. आता याच्यामध्ये हा जो पार्ट आहे हा अशा फॉर्ममध्ये, हा जो काही लोअर म्हणजे कोणता आपला हायपोबेसल सेलचा पार्ट आहे तो, ते मात्र ॲज इट इज अशाच फॉर्ममध्ये राहिलेले दिसून येतात. मग आपण काय करूयात, ह्यांच्यामध्ये जे नंबर ऑफ सेल आहेत त्या मात्र आपण इथे अशाच मल्टिपल सेल डिव्हिजन होऊन त्या इंडिव्हिज्युअल जेव्हा सेल पूर्ण फॉर्म होतील अशा पद्धतीने. आणि ह्यांचा वरचा हा जो पार्ट होता तो इपिबेसल सेलचा पार्ट, ह्या इपिबेसल सेलच्या पार्टपासून ह्या वरती ज्या काही सेल आहेत त्या थोड्याशा स्प्रेड होतात आणि अशा पद्धतीने आपल्याला हार्ट शेपमध्ये पुढे डेव्हलप झालेल्या दिसून येतात. सो आपण ह्यांना कन्सिडर करूयात ह्या अशा पद्धतीने. हा हलकासा अशा पद्धतीने पार्ट डेव्हलप झालेला दिसून येतो. अँड अगेन ह्याच्यामध्ये मात्र आपल्याला कसे दिसणार आहेत ते मल्टिपल नंबर ऑफ सेल्स. बघा स्टेजेस आपण कुठून कुठे गेलो आहे हे लक्षात ठेवायचं आपल्याला. हे जे फर्दर जी डेव्हलपमेंट दिसते हार्ट शेप एम्ब्रिओची, हा जो पार्ट आहे तो कोणत्या पार्टचा डेव्हलप झाला आहे, तर हा जो आहे हा डेव्हलप झाला आहे इपिबेसलचा पार्ट. इपिबेसल ज्या सेल आहेत त्या फर्दर पुढे मल्टिपल सेल डिव्हिजन दाखवून ते काहीसा असा हार्ट शेपचा पार्ट डेव्हलप करताना आपल्याला दिसून येतात. आपण ह्याला थोडंसं कन्सिडर करूया. खाली मात्र कसे असणार आहेत? ॲज युज्युअल. आता हायपोफायसिस आहे हा परत ट्रान्सवर्स डिव्हिजन दाखवतो आणि ट्रान्सवर्स डिव्हिजन दाखवून यांच्यापासून मात्र इथे काय होतात, ह्या 2 सेल तयार होतात आणि ॲज इट इज आणि खाली दाखवली आपण ही हॉस्टोरियलची एक थोडीशी ब्रॉड वेमध्ये. आता हे जे वरचे आहेत हे आता पुढे जाऊन काय फॉर्म करणार आहेत? रूट कॅप. हे काय करणार आहेत, त्यांची हाईट थोडीशी वाढवून देणार जेणेकरून हा जो काही एम्ब्रिओ आहे तो थोडासा कुठे जाऊन पोचेल, हा जाऊन पोचेल एंडोस्पर्मकडे. आणि हा खालचा जो पार्ट आहे हॉस्टोरियल सेल न्यूट्रिशन ॲब्झॉर्ब करण्यासाठी. अशा टाईपचा जर एम्ब्रिओ असेल तर याला आपण नाव देऊयात हार्ट शेप एम्ब्रिओ. ठीक आहे, आता आपण वरचा पार्ट आणि खालचा पार्ट ह्या दोघांकडे सुद्धा लक्ष देतोय. वरच्या पार्टला काय कन्सिडर केलं होतं? इपिबेसल सेल. खालचा पार्ट काय होता? हायपोबेसल सेल. आणि मग मात्र हे सर्व कुठे डेव्हलपमेंट होते? इनसाइड द एम्ब्रिओ सॅक. एम्ब्रिओ सॅकमध्ये मात्र ॲज इट इज स्पेस नाही आहे, त्याच्यामुळे ह्या वरच्या पार्टपासून कोण? इपिबेसल. इपिबेसलपासून आता वरती कोण डेव्हलप व्हायला स्टार्ट होणार आहेत? प्ल्युमिल. त्याचबरोबर काय मिळणार आहेत आपल्याला? इपिकॉटाईलचा पार्ट आणि कॉटिलिडॉन सुद्धा. मग त्या छोट्याशा सॅकमध्ये जेव्हा हे कॉटिलिडॉन किंवा हा जो काही आपला प्ल्युमिलचा पार्ट आहे, इपिकॉटाईलचे पार्ट हे जेव्हा डेव्हलप होतील शॉर्ट किंवा थोड्याशा स्मॉल रिजनमध्ये जेव्हा हे डेव्हलप होतात तेव्हा मात्र ते कसे असतात? कॉम्पॅक्ट फॉर्ममध्ये. जेव्हा आपण कन्सिडर करतो मदरच्या वूममध्ये जेव्हा बेबीचे डेव्हलपमेंट होत असते तेव्हा मात्र ती काय असते? त्या सॅकच्या आतमध्ये कॉम्पॅक्ट फॉर्ममध्ये. सेम मॅनरमध्ये ह्यांची डेव्हलपमेंट कशी दिसते? सो डिरेक्टली आपण पुढे कन्सिडर करूयात ह्यांच्या डेव्हलपमेंटकडे. जेव्हा आपण ह्यांना कन्सिडर करतोय आता याच्यामध्ये काय काय दिसतात आपण कन्सिडर करूया. आता इथे एक आपल्याला हा एक पार्ट कन्सिडर करायचा. देन त्याच्यानंतर आपण इथे ह्या एका खालच्या पार्टकडे जाणार आहोत. हा एक असा आपल्याला काहीसा पार्ट असा दिसतोय. आता हे काय आहेत ह्यांना आपण लेबल करून घेऊयात. हे 2 दिसले आपल्याला. हे 2 जे आहेत ते आहेत कॉटिलिडॉन्स. ठीक आहे, हा जो काही वरती असतो टर्मिनल पार्टला याला काय म्हणतो आपण? प्ल्युमिल. ठीक आहे, आता प्ल्युमिल नंतर हा इथे खाली बेसलला जो असणार आहे ह्याला म्हणूयात आपण रॅडिकल. काय म्हटलं आपण ह्याला? रॅडिकलचा पार्ट. आणि मग हा जो काही प्ल्युमिल आहे हा रॅडिकल आहे. इथे मध्ये काय असणार आहे? मध्ये जर सपोज आपण अगेन एम्ब्रिओनल नोड त्या पद्धतीने कन्सिडर केला तर हा जो वरचा पार्ट असेल याला म्हणूयात आपण इपिकोटाईल. आणि हा रॅडिकल जवळचा जो पार्ट असेल ह्याला म्हणूयात आपण
हायपोकोटाईल. खाली मात्र कसं असणार आहे, सर्व पार्ट सेम, फक्त याच्यामध्ये चेंज काय असणार आहे, इथे रॅडिकलपासून जेव्हा रूट डेव्हलप होतील तेव्हा ह्या ज्या काही नंबर ऑफ सेल्स असतील ह्यांच्यापासून काय डेव्हलप होणार आहे, इथून डेव्हलप होणार आहे रूट कॅप. आणि खालचा हा जो काही सस्पेन्सरचा पार्ट आहे हा ॲज इट इज, हा आपण इथे दाखवत नाही आहोत. इथे हा जो काही एम्ब्रिओ डेव्हलप झाला आहे याच्या शेपकडे जर लक्ष दिलं, सो इट लुक लाईक अ हॉर्स शू शेप, म्हणून याला म्हटलं जातं हॉर्स शू शेप एम्ब्रिओ. आणि ही जी काही एम्ब्रिओची डेव्हलपमेंट आहे ही पाहिली आपण एम्ब्रिओ ऑफ डायकॉट एम्ब्रिओ, की ज्याच्यामध्ये आपल्याला काय दिसले, 2 कॉटिलिडॉन डेव्हलप झालेले दिसले. आता ह्यांना लेबल करूयात आणि परत एकदा 1 बाय 1 कन्सिडर करूयात, जेणेकरून तुम्हाला एकदा त्याचा रिकॅप मिळेल. कारण डेव्हलपमेंट ऑफ डायकॉट एम्ब्रिओ हा अल्ट्रा इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि याच्यावरती बऱ्याच वेळेला क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. आता ही जी आहे तिला कन्सिडर केली ए. काय सांगितले आपल्याला, झायगोटपासून डेव्हलप कोण होणार आहे, एम्ब्रिओ. झायगोटपासून एम्ब्रिओ डेव्हलप होणार आहे कसा, मायटॉटिक सेल डिव्हिजन. आणि अशी जर कंडिशन असेल तर प्रोसेसला काय म्हणायचं, त्याला एम्ब्रिओजेनेसिस, राईट. नाव आता ह्यांच्यापासून डिव्हिजन झालं, सेल डिव्हिजन, 2 सेल तयार झाल्या. वरच्या सेलला नाव दिलं टर्मिनल सेल, और याला म्हटलं एम्ब्रिओनल इनिशियल सेल, कारण ह्या सेलपासून पुढे एम्ब्रिओ डेव्हलप होतात. प्रत्येकाचा अप्पर पार्ट पाहिला, ह्याच्यापासून डेव्हलप झाली पहिला ऑक्टंट एम्ब्रिओ, त्याच्यानंतर इथे तयार झाला हा ग्लोब्युलर एम्ब्रिओ. ग्लोब्युलरपासून इथे हलकासा चेंज झाला शेपमध्ये, त्याला म्हटलोय आपण हार्ट शेप एम्ब्रिओ, आणि मग हा फर्दर कन्वर्ट झाला हॉर्सशू शेप एम्ब्रिओ. गंमत अशी आहे की टेक्स्टबुकमध्ये पाहिल्यानंतर ह्या सगळ्या डायग्राम आपल्याला अपसाईड डाऊन दिसणार, कारण त्यांचे एंड कन्सिडर करताना मायक्रोपायलर जो एंड आहे तो वरती कन्सिडर केला आहे आणि चलाझल एंड खाली कन्सिडर केला आहे. आपण काय सांगितलं आहे, इथे मी त्याची पोझिशन मेन्शन करते. इथे वरती कोण आहे, आपला रेग्युलर फॉर्म ॲनाट्रोपस ओव्हिलमध्ये चलाझल असतो तो, आणि खाली मात्र काय असणार आहे त्यांचा मायक्रोपायलर एंड. सो सर्व डायग्राम त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला इथे कन्सिडर करायच्या आहेत. आपण पोचलो इथे 2 सेलपर्यंत. टर्मिनल सेल और एम्ब्रिओनल इनिशियल सेल असं नाव दिलं. बेसल सेल और सस्पेन्सर इनिशियल सेल, कारण ह्यांच्यापासून एम्ब्रिओनल किंवा एम्ब्रिओ सेल हे डेव्हलप करणाऱ्या सेल आहेत किंवा इनिशिएट करणारे सेल आहेत, त्याच्यामुळे नावं तशी दिली. इथून खालून काय होत आहे, हा जो सस्पेन्सरचा पार्ट आहे हा फर्दर डेव्हलप होताना दिसतोय, त्याच्यामुळे त्याचं कन्सिडरेशन तसं. आता वरच्या ज्या काही एम्ब्रिओनल इनिशियल सेल होत्या ह्या फर्दर रिपीटेड, इथे परत काय आहे, मल्टिपल सेल डिव्हिजन. ह्यांच्यापासून 8 नंबर ऑफ सेल्स तयार झाल्या, आणि 8 आकडा आला की आपण त्याला म्हणतो ऑक्टंट. पण डेव्हलप काय होतं, एम्ब्रिओ, म्हणून ह्या स्टेजला म्हटलं जातं ऑक्टंट स्टेज और ऑक्टंट एम्ब्रिओ. आता हा वरचा पार्ट, खाली जे आहेत ह्या खालच्या बेसल सेलपासून सस्पेन्सर सेल फॉर्म झाल्या. ऑक्टंटमध्ये सुद्धा वरती 4 आणि खाली 4 असं डिवायडेशन. वरच्या ज्या आहेत त्यांना म्हणणार इपी बेसल सेल, आणि लोअर मोस्ट 4 सेल आर नोन ॲज हायपोबेसल सेल. Keep remember, epibasal cell, upper 4 cell always further give rise to the development of plumule, epicotyle and cotyledons. Whereas the hypobasal cell, that means the lower 4 cell from this octant embryo further give rise to the hypocotyle and radical part except root cap. Then who further gonna develop that root cap? Hypophysis, and that hypophysis part, it is nothing but the बेसल सेल. बेसल सेल पासून फर्दर तयार झाल्या सस्पेन्सर सेल. सस्पेन्सर सेलचा अप्पर मोस्ट जी सेल असेल ही कोण आहे, हायपोफायसिस. लोअर मोस्ट असेल तिला काय म्हणणार आपण, हॉस्टोरियल और हॉस्टोरियम सेल. इथपर्यंत आलो. ह्यांच्या पुढच्या फेजमध्ये ऑक्टंट एम्ब्रिओपासून मल्टिपल सेल डिव्हिजन झालं, आणि आता मात्र शेप कसा दिसतो त्यांचा, ग्लोब्युल फॉर्ममध्ये. ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे लेयर्स आहेत आणि ह्या लेअरनुसार त्यांचं नेमिंग केलं जातं. एवढं डिटेल नाही जाणार आहोत आपण. आता मात्र शेप कसा मिळाला आपल्याला, ग्लोब्युलर शेप. कुणाचा, एम्ब्रिओचा. आपला मेन फोकस इथे. हा मेन पार्ट आहे एम्ब्रिओ, आणि त्याच्यापासून हे पुढे सगळे डेव्हलप होणार आहेत. हे खालचे त्यांना काय करतायत, सपोर्ट करतायत. ह्याच्यामध्ये हायपोफायसिस होता, पुढे हा फर्दर अगेन ट्रान्सवर्स डिव्हिजन झाले, 2 सेल तयार झाले, आणि यांच्यापासून काय तयार झालंय, रूट कॅप. हा जो काही फर्दर एनलार्ज झालेला हॉस्टोरियम सेल आहे ही फक्त काय करते, न्यूट्रिशन प्रोव्हाइड करून देण्याचं काम करते. मग मात्र जेव्हा हा ग्लोब्युलर एम्ब्रिओ परत सेल डिव्हिजन दाखवेल तेव्हा मात्र त्यांचा शेप कसा दिसला, हार्ट शेप. आतमध्ये काय झालेत, मल्टिपल सेल डिव्हिजन झाले.
शेप तसा दिसतो म्हणून नाव आलं हार्ट शेप एम्ब्रिओ. आणि मग ह्या हार्ट शेप एम्ब्रिओपासून हा जो इथे बाहेर असं बाहेर पडलेलं टोक आहे हा इथे एक येतो आणि प्लस हा एक इथे येतो अशा पद्धतीने. सो हे दोन पार्ट म्हणजेच हे काय झालेत, कॉटिलिडॉन्स फॉर्म झाले. कोणत्या, अप्पर रिजनपासून. आपण इथे सांगितलं एपिबेसल सेल काय देत आहेत, प्ल्युम्युल देत आहेत. प्ल्युम्युल आहे का इथे, हो प्ल्युम्युल आहे. त्याच्यानंतर दुसरे काय सांगितलेत, इपिकॉटाईल, इपिकॉटाईलचा पार्ट आहे. त्याच्यानंतर सांगितलं आपण कॉटिलिडॉन्स डेव्हलप होत आहेत इपिबेसल सेलपासून. इपिबेसल म्हणजे ह्या वरच्या पार्टमध्ये वरती जे दोन तयार झाले होते ते पुढे असे डेव्हलप होऊन फोल्ड होणार आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये कॉटिलिडॉन्स मिळाले, प्ल्युम्युल मिळाला आणि इपिकॉटाईल मिळाले. आपण जसं सांगितलं तसं आपल्याला अगदी मिळाले. आता हायपोबेसल म्हणजे हा खालचा जो पार्ट होता, ह्या खालच्या पार्टपासून मग हे खालचे याच्यामध्ये हायपोकॉटाईल आला, रॅडिकल आले. आणि हा जो रूट कॅप आहे तो मात्र आपल्याला ह्या हायपोफायसिसपासून मिळाला. इथे फक्त खाली काय ॲड करायचं राहिले, हे पार्ट. एकदा का एम्ब्रिओची डेव्हलपमेंट झाली की खालचे पार्ट हळूहळू काय होऊन जाणार आहेत, डिजनरेट होऊन जाणार आहेत. आपला जो इंटरेस्ट आहे तो फक्त ह्या एम्ब्रिओच्या डेव्हलपमेंटमध्ये आहे. अशा टाईपची डेव्हलपमेंट कुणामध्ये दिसते आपल्याला, डायकॉट एम्ब्रिओमध्ये. सो ही झाली आपली ए. त्याच्यानंतर आपण इथे हिला कन्सिडर केली बी, 2 सेल स्टेज असंही नाव देऊ शकतो ह्या डायग्रामला. त्याच्यानंतर थर्ड ही जी काही सी आहे त्या डायग्रामला म्हणूयात आपण ऑक्टंट एम्ब्रिओ. देन त्याच्यानंतर डी याला म्हणूयात आपण ग्लोब्युलार एम्ब्रिओ. डी पासून आपण आलो ईकडे, याला म्हणूयात हार्ट शेप एम्ब्रिओ. आणि सर्वात शेवटची आहे एफ, याला म्हणूयात आपण हॉर्स शू शेप एम्ब्रिओ. अँड दिस इज हाव द डेव्हलपमेंट ऑफ डायकॉट एम्ब्रिओ टेक्स प्लेस. आपल्याला माहिती आहे डायकॉट एम्ब्रिओचे बरेचसे एक्झाम्पल्स. सो डेव्हलपमेंट अशा पद्धतीने दिसून येते. इन नेक्स्ट लेक्चर वी विल गोइंग टू सी द डेव्हलपमेंट ऑफ मोनोकॉट एम्ब्रिओ. थँक्यू.